अजिबात ठेवू नका, माझी तो आग्रह नाही, माझी ती विनंती नाही. पण ज्या आरक्षणाच्या बळावर तुमच्या घरच्या चुली जळायला लागल्या आहेत, ज्या आरक्षणाच्या बळावर गावकुसा बाहेरची वस्ती गावात आली आहे, ज्या आरक्षणाच्या बळावर तुम्हाला सन्मानानं आमची पिंकीताई खुर्चीवर बसलेली दिसते आहे, ते आरक्षण धोक्यात आहे. ते आरक्षण धोक्यात आहे. ह्या मंचावरून मी त्रिवार सांगतो, ते आरक्षण धोक्यात आहे. ते वाचवायसाठी तुम्हाला काय करायचं आहे हे तुम्ही ठरवा. ती गाईडलाईन मी देणार नाही मित्र. बिहारचं 138 वर्षांचा आमचा संघर्ष, मला हा मुद्दा या व्यासपीठावरून मांडूनच पुढे जावं लागणार आहे. महाबोधी महावीरांचा संघर्ष 138 वर्षाचा आहे. काय अडचण आहे? अरे आमच्या बापाची जागा आहे ती. आमच्या बुद्धांनी ज्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी, म्हणजे मी पुन्हा सांगतो, कोणाच्या मनात काही वाईट हेतू असेल ऐकण्याचा, किंवा कोणाला वाटत असेल की हा माणूस इथे येऊन काहीतरी आमची डोकी भडकवते आहे, मला त्याची अजिबात पर्वा नाही. महाबोधी महावीरासाठीचा लढा 138 वर्षांपासून माझी जमात लढते आहे, माझा समाज लढत आहे. आणि बिहारमध्ये ह्याच माझ्याच माणसांनी ह्या लोकांना नव्याने सत्तेत बसवलं आहे. आणि आता नव्याने सत्तेत बसवलेल्या माणसांनीही समजा, उद्या जर पुन्हा कृतज्ञपणा केला आणि ती जागा दिलेली नाही, ते देणार नाहीत. दिल्लीत मोठ्या आंदोलनाची नांदी झालेली आहे मित्र. गरज पडली तर आम्हाला आमच्या घरच्या भाकरी बांधून त्या आंदोलकापर्यंत पोहोचवावे लागतील. हा मुद्दा केवळ महाबोधी महाविहाराचा नाही आहे, हा बुद्धाने आम्हाने शिकवलेल्या शिकवण्याच्या अस्मितेचा आहे. बाबासाहेबांनी आमच्या रक्तात पेरलेल्या विचाराच्या अस्मितेचा आहे. अस्मितेची लढाई आपण इथून पुढे लढणार आहोत, लक्षात घ्या. महाबोधी